मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुज्जी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती तसंच पेसा पदभरती संदर्भात वेळोवेळी तुम्हाला अपडेट देत असतो. आपण मागच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचं जे काही पेसा क्षेत्र जे काही जिल्हे येतात त्या जिल्ह्यांमध्ये 17 संवर्गाच्या जे काही पदभरत्या सध्या रखडलेल्या होत्या, त्या पदभरतीमध्ये आताच्या घडीला महत्त्वाचे जे काही शासन निर्णय आणि पत्र जे सध्या आयुक्त कार्यालयाच्या वतीने निर्गमित करण्यात आलं होतं, त्याच्यामध्ये शिक्षक संवर्गासंदर्भात जी काही नियुक्तीची प्रक्रिया आहे, तर ती प्रक्रिया सध्या बघा या ठिकाणी मागचे 2022ची पेसा पदभरती झालेली होती. त्या पेसा पदभरतीमध्ये गुणवत्तेनुसार जे काही उमेदवारांची निवड झाली होती, त्या उमेदवारांना ह्या ठिकाणी नियुक्तीचा जो काही आदेश आहे, तर तो सध्या निर्गमित करण्याचा जे काही कामकाज आहे, तर ते सुरू झालेलं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पालघर जिल्हा परिषदची जी काही 1ली ते 5वी संदर्भात जवळपास 500 प्लस जे काही उमेदवारांना नियुक्ती आदेश दिला होता, तर त्या अनुषंगाने माहिती सध्या बघा बघितली होती. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याचा जो काही पुढील वर्ग आहे 6 ते 8 या दरम्यानचा जो काही सध्या बघा गट आहे, त्यांच्यामध्ये भाषा विषय असेल, समाजशास्त्र असेल, तर इत्यादी जे काही गणित विज्ञान असेल, ह्या संपूर्ण जे काही डिटेल्समध्ये ज्या ऑर्डरी आहे, तर ते सध्या बघा बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. या व्हिडिओमध्ये आपण इतर जे काही जिल्हा परिषद आहे त्या संदर्भात देखील चर्चा करणार आहोत. तर सध्या आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिक्षण विभाग जे काही प्राथमिक जिल्हा परिषद पालघरची ह्या ठिकाणी प्राथमिक म्हणजे 1 ते 5 ची जी काही सध्या ऑर्डर आहे, तर त्या ऑर्डरविषयी माहिती घेतली होती. आता ही जी काही ऑर्डर आहे, तर ही ऑर्डर सध्या बघा या ठिकाणी 6 ते 8 जो काही गट आहे, तर त्या गटामध्ये भाषा विषयासंदर्भात या ठिकाणी जी काही ऑर्डर आहे, तर ती ऑर्डर सध्या बघा इथं देण्यात आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये संदर्भ जे आहे, तर संदर्भ एकूण बघा या ठिकाणी जवळपास या ठिकाणी संदर्भ 25 प्रकारचे संदर्भ या ठिकाणी इथं देण्यात आलेले आहे. म्हणजे 26 प्रकारचे संदर्भ ह्या ठिकाणी ऑर्डरमध्ये इथं देण्यात आले. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळे जे काही शासन निर्णय असेल, वेगवेगळे पत्र आहे, ते संपूर्ण बघा ह्या ठिकाणी 2003 पासून जे काही संदर्भ आहे, तर ते संदर्भ इथं लावण्यात आलेले आहे. आता ह्या संदर्भामध्ये वेगवेगळे शासन निर्णय ह्या ठिकाणी महत्त्वाचे या ठिकाणी असणार आहे. आता ह्याच्यामध्ये आपण संदर्भ नाही बघता डायरेक्ट जे काही नियुक्ती आदेश आहे ते तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी हा आदेश कधी या ठिकाणी निर्गमित झाला, तर 26 फेब्रुवारी 2026ला या ठिकाणी निर्गमित झालेला आहे. आता ह्या आदेशामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे, की ह्या ठिकाणी बघा आदेश जो आहे नियुक्ती आदेश, की उपरोक्त संदर्भीय शासन निर्णय, शासन परिपत्रकान्वये शासन स्तरावर अनुसूचित जमाती क्षेत्रातील पेसा 17 संवर्ग पदे मानधन तत्वावर भरण्याबाबत सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने या कार्यालयाकडून संदर्भ 21 व 22 अन्वये 848 अनुसूचित जमातीच्या पात्र ठरलेल्या उमेदवारांना रिक्त पदावर तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर 11 महिन्याच्या कालावधीकरिता नियुक्त देण्यात आली होती. म्हणजे या ठिकाणी पालघर जिल्हा परिषदमध्ये 848 जी काही पदं होती, तर त्या पदांवरती पात्र ठरलेले जे उमेदवार आहेत, तर त्यांना रिक्त पदावर 11 महिन्यासाठी मानधन तत्वावर त्या ठिकाणी नियुक्ती देण्यात आली होती. परंतु सध्या स्थितीत संदर्भ क्रमांक 23च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार अनुसूचित जमाती क्षेत्रातील पेसा क्षेत्रातील 17 संवर्गाच्या पेसा क्षेत्रातील रिक्त पदासाठी पदभरती प्रक्रिया राबविताना दिनांक 5/10/2024 रोजी शासन निर्णयान्वये मानधन तत्वावर नियुक्त दिलेल्या उमेदवारांना गुणवत्तेनुसार नियुक्तीची कार्यवाही प्रथम करण्यात यावी असं या ठिकाणी नमूद होतं. म्हणजे या ठिकाणी जी काही कार्यवाही आहे, तर ती कार्यवाही 5/10/2024च्या शासन निर्णय जो आहे मानधन तत्वावर नियुक्त दिलेले जे काही उमेदवार आहे, तर त्या उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार नियुक्तीची जी कार्यवाही आहे, तर ती प्रथम करण्यात यावी असं त्याच्यामध्ये नमूद आहे. आणि त्याच्यानुसारच ह्या ठिकाणी संदर्भ क्रमांक 24च्या पत्रांमध्ये माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिलेल्या निर्देशाच्या अधीन राहून संदर्भ क्रमांक 21-22 अन्वये नियुक्त दिलेल्या 848 उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार सन 2025-26च्या संच मान्यतेनुसार उपलब्ध झालेल्या रिक्त पदाचा विचार करून 11/2/2026 रोजीच्या शासन निर्णयातील आरक्षण धोरणाच्या मर्यादेत या ठिकाणी खालील तक्त्यात नमूद इयत्ता 6वी ते 8वीच्या गटातील भाषा विषयाच्या 100 ह्या ठिकाणी 34 उमेदवारांना दिनांक 26/2/2026 पासून दिनांक 25/2/2029 या 3 वर्षाचा कालावधीकरिता शासन नियमानुसार रक्कम 16,000 एवढ्या एकत्रित मानधनावर शिक्षण सेवक म्हणून संदर्भ क्रमांक 1 ते 25च्या अटी शर्तीच्या अधीन राहून या ठिकाणी आदेश नियुक्ती देण्यात येत आहे. अशा पद्धतीचा हा आदेश इथं देण्यात आलेला आहे. म्हणजे एकंदरीत 848 उमेदवारांमधून ह्या ठिकाणी 1 ते 5 साठी जवळपास जे काही उमेदवार होते, त्यानंतर 6 ते 8 या गटासाठी किती उमेदवार आहे, तर 134 उमेदवार आहे.
ह्याच्यामध्ये फक्त भाषा विषयाचे 134 उमेदवार आहे. आता 6 ते 8 मध्ये परत गणित विज्ञानचा जो काही गट आहे, त्यानंतर समाजशास्त्र विषयाचा गट आहे. असे ते देखील उमेदवार वेगळे सध्या बघा असणार आहे. हे फक्त भाषा विषयाचे 134 आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. गणित संदर्भात देखील आदेश ह्या ठिकाणी जाहीर झाले, ते देखील आपण बघणार आहोत आणि सामाजिक शास्त्र संदर्भात नेमके किती उमेदवारांना आदेश त्या ठिकाणी देण्यात आले, ते देखील आपण बघणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या ठिकाणी 848 पैकी जे 1ली ते 5वी ला सध्या ह्या ठिकाणी नियुक्त झालेले उमेदवार आहे, ते देखील आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. तर ह्याच्यामध्ये इथं सविस्तर म्हटल्याप्रमाणे जे काही 134 जे काही उमेदवार आहे, तर त्या उमेदवारांना 3 वर्षासाठी म्हणजे 26/2/2026 ते 25/2/2029 या 3 वर्षाचा कालावधीकरिता शासन नियमानुसार जे काही आपलं मानधन आहे 6 ते 8 या गटासाठी 16,000 एवढं मानधनावर या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे शिक्षण सेवक म्हणून जे आहे, तर ते सध्या बघा इथं रुजू त्यांना करण्यात आलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही उमेदवार आहे, तर त्या उमेदवारांची माहिती इथं देण्यात आली. कारण ह्याच्यामध्ये जे काही समुपदेशन वगैरे असेल, तर ते बघा आधी देखील सध्या या ठिकाणी झालेलं होतं. त्याच्यामध्ये उमेदवाराचं नाव आहे, नियुक्तीचा गट, विषय असेल, त्यानंतर मूळ जात प्रवर्ग, नियुक्तीचा जात प्रवर्ग, त्यानंतर देण्यात आलेली या ठिकाणी पदस्थापना, त्याच्या तालुका आणि जिल्हा परिषद शाळा. बरोबर. आता ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही उमेदवार आहेत, तर त्या उमेदवारांचं इथं बघा नाव देण्यात आलं आहे. इथं उमेदवाराचं नाव, कोणत्या गटासाठी तो निवड झालेला आहे, 6 ते 8 साठी. विषयाचं नाव आहे इथं भाषा विषय. बरोबर. त्यानंतर मूळ प्रवर्ग अनुसूचित जमाती, नियुक्तीचा प्रवर्ग अनुसूचित जमाती, त्यानंतर कोणत्या तालुक्यात, इथं वाडा असेल, डहाणू असेल, पालघर असेल, असे संपूर्ण या ठिकाणी विक्रमगड असेल, ह्या तालुक्यातील ज्या काही शाळा आहेत, तर त्या शाळा त्यांना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये तुमचं नाव असेल, तर ते व्यवस्थित बघा तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. हे जे काही ऑर्डर असेल, हे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होईल. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली. तेथे तुम्ही ह्या एकदा व्यवस्थित बघू शकता. तर सध्या हे जे काही 100 जवळपास 34 उमेदवारांना ह्या ठिकाणी भाषा विषयाची जी काही वेकेन्सी होती, तर त्या वेकेन्सीनुसार ह्या ठिकाणी जी काही पेसा क्षेत्रातील उमेदवारांना ह्या ठिकाणी जी काही ऑर्डर आहे, तर ती ऑर्डर सध्या बघा इथं देण्यात आली. आता ऑर्डर तर इथं दिलेली आहे, परंतु ह्याच्यामध्ये काही अटी शर्ती आहे. नेमका कधीपर्यंत तुम्हाला शाळेवर त्या ठिकाणी रुजू व्हायचं पदस्थापना त्या ठिकाणी स्वीकारायची आहे, तर त्याच्यामध्ये महत्त्वाच्या अटी शर्ती तुम्हाला दाखवतो. इथं बघा अटी शर्ती देण्यात आलेल्या आहे. त्याच्यामध्ये एक म्हणजे उपरोक्त तक्त्यात नियुक्त दिलेल्या शिक्षण सेवकांनी पदस्थापनेच्या शाळेवर 30 दिवसाच्या आत हजर होणे बंधनकारक राहील. विहित मुदतीत नियुक्तीचे ठिकाण हजर न झाल्यास आपली नियुक्ती रद्द समजण्यात येईल. म्हणजे तुम्हाला हा ऑर्डर दिल्यापासून 30 दिवसाच्या आत जे आहे, तर ते तुम्हाला संबंधित जे काही पदस्थापनेच्या शाळेवर तुम्हाला हजर राहायचं आहे. बरोबर. तर हे एक लक्षात घ्या. 2 नंबरची अटी शर्ती काय, की सदर नियुक्ती ही सर्वस्वी माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक 22-109/2023 च्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून देण्यात येत आहे. भविष्यात माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतिम निर्णयानुसार कार्यवाही करण्याचे अधिकार माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना राहतील. बरोबर. म्हणजे ही जी काही ऑर्डर आहे, तर ही ऑर्डर सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयात जी काही याचिका आहे, इथं नंबर देण्यात आले, तर ह्या याचिकेचा अंतिम निर्णयाच्या अधीन राहून सध्या इथं देण्यात येत आहे. त्यानंतर इथं पुढे म्हटलेलं आहे, की माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या विशेष अनुज्ञा याचिका नंबर इथं देण्यात आलाय. अंतिम निर्णयाच्या अधीन राहून शासन स्तरावर अनुसूचित जमाती क्षेत्रातील पेसा 17 संवर्गातील पदाच्या पेसा क्षेत्रातील पदभरती प्रक्रियाबाबत प्राप्त होणाऱ्या शासन निर्णय, परिपत्रक, पत्र, मार्गदर्शक सूचना, निर्देश याच्या अधीन राहून सदर नियुक्ती ह्या ठिकाणी देण्यात येत आहे. हे एक अटी शर्ती ह्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा पुढे अटी शर्त्या ज्या आहे, त्या म्हणजे नियुक्ती दिलेल्या सर्व उमेदवारांना त्यांची शैक्षणिक, व्यावसायिक अर्हतेचे सर्व मूळ कागदपत्र पदस्थापना दिलेल्या तालुक्याच्या गट शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयास तपासणीकरिता उपलब्ध करून देणे बंधनकारक असणार आहे. बरोबर. म्हणजे जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट असेल त्या संदर्भात सर्व गट शिक्षणाधिकारी यांनी संबंधित उमेदवाराच्या सर्व मूळ कागदपत्राची तपासणी करून उमेदवारांची नियुक्तीकरिता पात्र ठरत असल्याची खात्री करून उमेदवारांना पदस्थापना ठिकाणी हजर करून घेण्याची कार्यवाही करावी. कागदपत्र तपासणीअंती उमेदवार अपात्र ठरत असल्यास निदर्शनास आल्यास तात्काळ शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या कार्यालयात अहवाल या ठिकाणी सादर करायचं आहे. म्हणजे तुमचे जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, मूळ कागदपत्र, ते तुमच्या तालुक्याच्या गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे सध्या बघा त्या ठिकाणी तपासणी होणार आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी जे काही शिक्षण सेवकांना दरमहा 16,000 म्हणजे 6 ते 8 या गटासाठी 16,000 जे काही मानधन आहे,
तर ते मानधन ह्या ठिकाणी बघा शिक्षण सेवकांना दरमहा त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर नियमित शिक्षकांना असणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या रजा शिक्षण सेवकांना या ठिकाणी असणार नाही. महिला शिक्षण सेवकाबाबत प्रसूती रजा देय असेल अन्य कोणत्याही प्रकारच्या रजा सध्या बघा असणार नाहीत. त्यानंतर शिक्षण सेवक कालावधीमध्ये शिक्षण सेवकांनी रजा उपभोगल्यास रजेचा कालावधी वगळून कार्यरत 3 वर्षाचा कालावधी गण्य त्या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर पुढे 9 नंबरची जी काही अटी शर्त आहे, आपली नियुक्ती ज्या प्रवर्गातून समांतर आरक्षणातून करण्यात आली आहे त्यासंबंधी सक्षम दस्तावेज वैध अवैध याचे निर्णयाधीन राहून या ठिकाणी करण्यात आले. भविष्यात सदरील प्रमाणपत्र अवैध ठरल्यास नियुक्ती आदेश रद्द करण्यात येईल. अशा प्रकारच्या या ठिकाणी जे काही अटी शर्ती आहे तर ह्या अटी शर्ती इथं बघा देण्यात आलेली आहे. त्यानंतर एक जात वैधता प्रमाणपत्रासंदर्भात देखील इथं अट देण्यात आली. ज्या उमेदवाराची निवड आरक्षित असलेल्या जागेवर झाली आहे अशा उमेदवारांना त्यांचं जात वैधता प्रमाणपत्र 6 महिन्याच्या आत जात वैधता पडताळणी समितीकडून प्राप्त करून घेणे आवश्यक राहील. जात पडताळणी समितीकडील पोहोच पावती छायांकित प्रत नियुक्ती प्राधिकाऱ्यास सादर करणे बंधनकारक राहील. म्हणजे हे व्हॅलिडिटी संदर्भात आहे. त्याच्यासाठी 6 महिन्याची मुदत जी आहे तर ती सध्या इथं देण्यात आलेली आहे. त्यानंतर आपली शिक्षण सेवक म्हणून नियुक्त जी असेल ती आपण प्रत्यक्ष नियुक्तीच्या ठिकाण हजर झाल्यापासून सलग 3 वर्षे कालावधीची सध्या बघा ह्या ठिकाणी राहणार आहे. तर ह्या महत्त्वाच्या ज्या काही अटी शर्ती इथं देण्यात आले त्याच्यामध्ये पुढची अटी शर्त जी आहे ती म्हणजे शिक्षण सेवक म्हणून सेवेत हजर झाल्यापासून MSc IT किंवा समकक्ष संगणक परीक्षा 2 वर्षात उत्तीर्ण होणे बंधनकारक तुम्हाला राहणार आहे. MSc IT परीक्षासाठी 2 वर्ष इथं बघा देण्यात आले. 2 वर्षामध्ये तुम्हाला उत्तीर्ण व्हावं लागेल. बरोबर. त्यानंतर ह्या ठिकाणी अशा ज्या काही महत्त्वाच्या अटी शर्ती आहे तर त्या अटी शर्ती इथं सध्या देण्यात आल्या आहे. तर ह्या संपूर्ण अटी शर्ती तुम्ही एकदा व्यवस्थित अजून बघून घ्या. ज्या ज्या महत्त्वाच्या होत्या त्या तुम्हाला इथं बघा आपण तुम्हाला सांगितलं आहे. तर सध्या या ठिकाणी जो काही उमेदवारांना हा आदेश मिळाला आहे तर लवकरात लवकर 30 दिवसाच्या आत तुम्हाला जी काही शाळा आहे तर त्या शाळेवर रुजू व्हायचे. संबंधित गट शिक्षण अधिकारी कार्यालयात जी काही तपासणी असेल कागदपत्राची ती देखील करून घ्यायची आहे. तर हे भाषा विषयासंदर्भात जिल्हा परिषद पालघरला जे काही उमेदवार आहे तर त्या उमेदवारांची इथं नियुक्ती सध्या बघा झालेली आहे. 100 जवळपास 34 उमेदवारांची नियुक्ती जी आहे तर ती भाषा विषयासंदर्भात इथं झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता ही जिल्हा परिषद पालघर संदर्भात बघा लवकर कार्यवाही होत आहे. तसंच इतर जे काही 17 संवर्गामध्ये तलाठी असेल, ग्रामसेवक असेल त्यांची देखील कार्यवाही बघा लवकरात लवकर होईल. तसंच अमरावती या ठिकाणी जिल्हा परिषद असेल त्याच्यामध्ये वनरक्षक संदर्भात देखील कार्यवाही त्या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर सध्या इतर जे काही जिल्हा परिषद आहे त्यांची देखील कार्यवाही लवकरच ह्या ठिकाणी होणार आहे. त्यासाठी आपल्या जिल्हा परिषदच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा किंवा आपल्या टेलिग्राम चॅनल किंवा आपल्या यूट्यूब चॅनलच्या टचमध्ये राहा, कॉन्टॅक्टमध्ये राहा. तुम्हाला जी काही लेटेस्ट अपडेट असेल ती वेळोवेळी आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल. तर सध्या महत्त्वाची माहिती होती. माहिती आवडली असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट नक्की कळवा. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.